आणि आताची महत्त्वाची बातमी, मनमाडमध्ये इंधन पुरवठादारांसोबतच्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाहीये। ट्रक चालकांना विचार करून निर्णय घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे। नाशिकचे जिल्हाधिकारी मनमाडच्या ऑइल डेपोला भेट देणार आहेत। चालकांना विचार करण्यासाठी प्रशासनाने वेळ दिलेला आहे। तर इंधन पुरवठादारांसोबत एक बैठक पार पडली होती आणि या बैठकीदरम्यान आता ट्रक चालकांना विचार करून निर्णय घेण्यास सांगण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत। मनोहर, आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोहर, नेमकं काय झालं या बैठकीत? प्रज्ञा, एकंदरीतच कालपासून सुरू झालेल्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या बैठकीमध्ये देखील अद्याप देखील तोडगा निघालेले। प्रशासन, कंपनीचे अधिकारी, त्याचबरोबर सगळे प्रशासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। चालकांच्या सगळ्यांच्या समोर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या पार्श्वभूमीवरती बैठकीमध्ये अद्याप देखील कुठलाही तोडगा झालेला नाही। अधिकाऱ्यांनी समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु चालकांच्या समाधान मात्र अद्याप झालेलं असं दिसत नाहीये। त्या पार्श्वभूमीवरती चालक त्यांच्या भूमिकेवर ठाम असताना जिल्हाधिकारी नाशिकचे जलज शर्मा देखील आता याच डेपोच्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि चालकांच्या परिस्थितीची जाणीव करून घेणार आहेत। चालकांची पुन्हा ते चर्चा करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा काय तोडगा निघेल, तोडगा कसा निघेल, प्रशासन त्या बाबतीत मागे लागले। प्रज्ञा, अगदी तुर्तास धन्यवाद मनोहर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लवकरात लवकर तोडगा निघावा अशी मागणी एकीकडे सर्वसामान्य नागरिक करतायत, तर ट्रक चालकांना विचार करून निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे।